नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्ही जी क्लासेसवरती। तर बघा मित्रांनो, हे रेल्वेमध्ये RPF कॉन्स्टेबल आणि ASIची भरती येथे निघालेली आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत। किती जागा आहेत आणि आपण कशा प्रकारे तिथे अप्लाय करू शकतो व नवीन नियम जे लागू झालेले आहेत ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर पहा, सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। तर बघा मित्रांनो, सर्वात आधी जे आहे तर बघा हे नोटिफिकेशन तुम्ही बघू शकता 2/1/2024 रोजी येथे आलेली आहे। आणि त्यानंतर जे आहे मित्रांनो, यामध्ये सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल या पदांसाठी जे आहे आपल्याला हे भरती हे बघायला येथे मिळत आहे। तर बघा, डिटर्मिनेशन ऑफ वॅकन्सी येथे बघा मित्रांनो, यांनी जे आहे आपलं कॉन्स्टेबलसाठी बघा एकूण 2000 कॉन्स्टेबलसाठी येथे जागेसाठी भरती होत आहे। आणि त्यानंतर जे आहे सब इन्स्पेक्टरसाठी एकूण 250 जागांसाठी जी आहे इथे भरती होत आहे। त्यानंतर बघा, रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये जी प्रक्रिया आहे मित्रांनो, ती प्रक्रिया 3 फेजमध्ये येथे असणार आहे। फर्स्ट फेज आपला आहे की कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट येथे होणार आहे। त्यानंतर बघा, सेकंड जे फेज आहे त्यामध्ये फिजिकल इफिशियन्सी टेस्ट म्हणजे तुमची जे शारीरिक चाचणी तिथे होणार आहे व शारीरिक मेजरमेंट बघा, म्हणजे शारीरिक इफिशियन्सी फिजिकल मेजरमेंट तेथे येथे येणार आहे। आणि फेज 3मध्ये जे आहे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तेथे राहणार आहे मित्रांनो। आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये कुठले डॉक्युमेंट तुम्हाला इथे गरजेचे आहेत ते सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। आणि बघा, त्यानंतर जे आहे मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता जे एलिजिबिलिटी जे आहे कॅन्डिडेटची, तर त्यानुसार बघा इथे त्यांनी दिलेलं आहे की सब इन्स्पेक्टरसाठी मिनिमम एज 20 दिलेला आहे आणि त्यानंतर मॅक्झिमम 25 दिलेला आहे। त्यानंतर कॉन्स्टेबलसाठी जे आहे मिनिमम एज 18 आणि मॅक्झिमम एज 25 इथे दिलेला आहे। आणि सब इन्स्पेक्टरसाठी जे आहे तुम्ही ग्रॅज्युएट तुम्ही असायला हवं मित्रांनो, रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटीतून म्हणजे सरकारमान्य युनिव्हर्सिटीतून तुम्ही जे आहे तुम्ही डिग्री तुमच्याकडे असायला हवी। त्यानंतर कॉन्स्टेबलमधून जे आहे तुम्ही कॉन्स्टेबलसाठी तुम्ही 10वी पास येथे असणे गरजेचे आहे मित्रांनो। 10वी पासवरती तुमची जी परीक्षा आहे ती येथे राहणार आहे। त्यानंतर आपण बघू शकता इथे की एज रिलॅक्सेशनसुद्धा इथे दिलेलं आहे। SC ST साठी 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन इथे दिलेलं आहे। त्यानंतर OBC साठी 3 वर्षाचं दिलेलं आहे। तर बघा, अशा प्रकारे तुम्ही ज्या क्रायटेरियामध्ये भरता त्यानुसार तुमचं एज रिलॅक्सेशन इथे दिलेलं आहे। त्यानंतर बघा, फिजिकल मेजरमेंटसाठी जनरल आणि OBCसाठी बघा मेलसाठी हाईट 165 दिलेली आहे। त्यानंतर फिमेलसाठी 157 सेंटीमीटरमध्ये। त्यानंतर SC ST साठी 160 मेल, फिमेलसाठी 152। त्यानंतर इतर जे जाती आहेत किंवा समाज आहे त्यामध्ये बघा तुम्ही इथे बघू शकता त्यानुसार 163 हाईट मेलसाठी आणि फिमेलसाठी 155 आणि जे आहे चेस्टसुद्धा तुम्ही इथे बघू शकता। तर अशा प्रकारे जे आहे फिजिकल मेजरमेंट इथे दिलेलं आहे। त्यानंतर बघा, जे आहे परीक्षा ही कशी राहणार आहे आणि कुठले सब्जेक्ट त्यामध्ये विचारले जातील। तर बघा मित्रांनो, सब इन्स्पेक्टरसाठी जे आहे 90 मिनिटाची एक्झाम इथे राहणार आहे। आणि नंबर ऑफ क्वेश्चन जे आहेत 120 राहणार आहेत। जनरल अवेअरनेस त्यामध्ये 50 राहतील। अर्थमॅटिक्स म्हणजे गणित त्यामध्ये 35 राहणार। त्यानंतर जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता हे त्यामध्ये 35 मार्क्ससाठी ते राहणार आहे। आणि कॉन्स्टेबलसाठी सुद्धा सेम तोच क्रायटेरिया इथे राहणार आहे। त्यानंतर बघा, जनरल अवेअरनेसमध्ये इथे यांनी संक्षिप्तपणे विषय दिलेले आहेत, त्यामध्ये नेमकी कुठले विषय राहतील। त्यानंतर अर्थमॅटिक्स आणि जनरल इंटेलिजन्स रिझनिंगसाठी बघा कुठले विषय राहतील ते सुद्धा दिलेलं आहे। त्यानंतर बघा मित्रांनो, जे तुमचं ग्राउंड राहणार आहे ते फिजिकल म्हणजे शारीरिक चाचणी जी राहणार आहे त्यामध्ये बघा हे महत्त्वाचा मुद्दा आहे। यामध्ये सब इन्स्पेक्टर मेलसाठी बघा जे आहे 1600 मीटर जे आहे तुम्हाला तिथे धावावं लागणार 6 मिनिट 30 सेकंदामध्ये। आणि 800 मीटर धावावं लागणार, याला यांनी टाईम दिलेला नाही मित्रांनो। आणि लॉंग जंप आहे ते इन्स्पेक्टरसाठी सब इन्स्पेक्टरसाठी 12 फुटाची राहणार आहे। आणि त्यानंतर हाय जंप जे आहे 3 फूट 9 इंचची इथे राहणार आहे। तर येथे तुम्ही बघू शकता। आणि त्यानंतर जे आहे मित्रांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जो आहे तुमच्याकडे हे डॉक्युमेंट इथे असायला हवी। त्यामध्ये मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट येते, ग्रॅज्युएशन मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट ॲज प्रूफ ऑफ एज्युकेशनल क्वालिफिकेशन। त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे कुठलं आहे SC ST OBC। त्यानंतर बघा, डिस्चार्ज सर्टिफिकेट ऑफ एक्स सर्व्हिसमॅन फॉर एक्स सर्व्हिसमॅन जर तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन जर असाल तर तुमच्याकडे ते सर्टिफिकेट असायला हवं। त्यानंतर 2 फोटोकॉपीज तिथे असायला पाहिजे। त्यानंतर बघा, NOC जर तुम्ही कुठं गव्हर्नमेंट एम्प्लॉय असाल तर तुमच्याकडे NOC नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट ते असायला हवं।
हवं. त्यानंतर डोमिसिल सर्टिफिकेट तुमच्याकडे येथे असायला हवं. आणि जर तुम्ही इकॉनॉमिकल सेक्शनमधून येथे बिलॉंग करत असाल तर तुमच्याकडे EWS सर्टिफिकेट ते असायला हवं. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे जे आहे तुम्ही येथे अर्ज करू शकता. आणि यांनी वेबसाईटचं सुद्धा फॉर्मॅट दिलेला आहे मित्रांनो. तर यांच्या वेबसाईटवरती सुद्धा तुम्ही तिथे व्हिजिट देऊ शकता आणि माहिती घेऊ शकता मित्रांनो. आणि हा जो PDF आहे याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपलं टेलिग्राम चॅनल आहे तिथे देणार आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. तर पहा, व्हिडिओ थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद.